अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। भक्तांनो, बघा, आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला समाजामध्ये नावलौकिक वाढवण्यासाठी, समाजामध्ये आपली पदप्रतिष्ठा वाढवण्यासाठी, लोकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी, आपल्यापासून दुरावलेल्या ज्या पण काही व्यक्ती असतील, मग मित्र असेल, मैत्रीण असेल, प्रेयसी असेल, पत्नी असेल, पती असेल, जे कोणी तुमच्यापासून लांब गेलेले आहेत त्या सगळ्या लोकांना तुमच्या जवळ आणण्यासाठी, समाजामध्ये एक तुमची छाप पडण्यासाठी अत्यंत प्रभावी असा उपाय सांगणार आहे। बघा, तुम्हाला फक्त ही एक वस्तू तुमच्या सोबत ठेवायची आहे किंवा ही एक वस्तू तुमच्या जवळ ठेवायची आहे। जी वस्तू जर तुम्ही तुमच्या सोबत ठेवली तर 24 तासांपासून तुम्हाला त्याचा लाभ व्हायला सुरुवात होईल। लोक तुमच्याकडे अट्रॅक्ट होतील, तुमच्यामध्ये असलेली आकर्षण क्षमता जी आहे ती वाढायला सुरुवात होईल। लोक तुमचे सल्ले मागायला येतील, तुमच्यापासून लांब गेलेल्या ज्या ज्या व्यक्ती आहेत त्या तुमच्या जवळ यायला लागतील। बघा, सगळ्यांनाच असं वाटत असं कोणीच नसेल की ज्याला वाटतं की माझ्या आयुष्यामध्ये माझं नावच नसावं किंवा मला कोणी विचारूच नाही। प्रत्येकाला वाटत असतं की समाजामध्ये फिरत असताना 4 लोकांनी मला येऊन सल्ले विचारावे, समाजात जेव्हा मी वावरत असतो तेव्हा माझा एक मान असावा, माझं एक पद असावं। घरात, अगदी घरातही आपण असतो त्यावेळेसही आपल्याला वाटतं की घरातल्या सगळ्या सदस्यांनी माझं ऐकावं, घरातल्या सगळ्या सदस्यांनी मी जसं सांगेल तसंच करावं। बघा, ही एक वस्तू जर तुम्ही तुमच्या सोबत ठेवायला सुरुवात केलीत ना, तर समाजामध्ये आणि घरामध्ये दोनही ठिकाणी तुमचा मानही वाढेल आणि तुम्ही जे म्हणाल ना तेच घडेल। प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये प्रत्येकाला हे हवं असतं आणि बऱ्याच तशा कमेंट्स की आहेत की ताई, माझा नवरा माझं ऐकतच नाही, माझी मुलं माझं ऐकतच नाही, माझा खास मित्र आहे पण माझ्यापासून लांब गेलेला आहे, माझा भाऊ माझ्याशी 4 वर्ष झाली बोलत नाही। अशा ज्या समस्या तुमच्या आयुष्यामध्ये आहेत की तुमच्या खूप जवळचे असणारे व्यक्ती तुमच्यापासून लांब जात आहेत किंवा लांब गेलेले आहेत, तर त्या सगळ्या लांब गेलेल्या व्यक्तींना जवळ आणण्यासाठी तुम्ही हा उपाय अवश्य करू शकता। या वस्तूमध्ये इतकी शक्ती आहे की ही वस्तू तुम्ही जवळ ठेवल्यानंतर किंवा हा उपाय केल्यानंतर 24 तासांच्या आत तुम्हाला याचा रिझल्ट यायला सुरुवात होईल, तुम्हाला याचा पूर्णपणे लाभ व्हायला सुरुवात होईल। अगं, आता कुठली वस्तू आहे, काय उपाय आहे, हे सगळं तुम्हाला पुढे मी सांगणार आहे। फक्त त्यासाठी आपला आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील। बघा, हा उपाय कधी करायचा, तर हा उपाय तुम्ही कधीही केलात तरी चालेल। सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार यापैकी कुठल्याही वारी तुम्ही हा उपाय करू शकतात। बघा, आपलं जे देवघर आहे या देवघराच्या समोरही बसून करू शकतात, घरातील पूर्व ईशान्य जी दिशा असेल त्या दिशेलाही तुम्ही बसून हा उपाय केला तरीही चालेल, किंवा मग तुम्ही एखाद्या ठिकाणी म्हणजे एखाद्या खुर्चीवरती, एखाद्या तुमच्या बेडवरती जरी बसून हा उपाय केला तरीही चालेल। ठीक आहे, यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, सगळ्यात पहिले एक काळ्या रंगाचा छोटासा फडका, ज्याला आपण कापड असं म्हणतो, हा कापडाचा तुकडा घ्यायचा आहे काळ्या रंगाचा। ठीक आहे, छोटासा काळ्या रंगाचा तुकडा घेतला की त्याच्यानंतर तुम्हाला त्याच्यावरती चिंचेमध्ये असलेला जो चिंचोका आहे तो चिंचोका ठेवून द्यायचा आहे। आता बऱ्याच लोकांना चिंचोका माहिती असेल, पण असे काही असतीलही नाही। चिंचोका म्हणजे काय, जी चिंच ज्याला आपण इमली असं म्हणतो, भाजीमध्ये घालतो, तर कुठलीही चिंच असेल त्या चिंचेमध्ये एक बी असते, भरपूर असतात ॲक्च्युली, तर ती जी बी आहे तिला आपण चिंचोका असं म्हणतो। तुम्हाला दुकानातही मिळून जाईल, पूजेचं साहित्य मिळतं तिथेही तुम्हाला मिळून जाईल, ज्या ठिकाणी मसाल्याचे सामान भेटतात म्हणजे मसाल्याचं साहित्य भेटतं तिथेही तुम्हाला हा चिंचोका मिळून जाईल। घराच्या आजूबाजूला कोणाला विचारला तरीही चालेल, त्यांच्याकडे असतील तर तेही तुम्हाला देतील। तुम्हाला फक्त एक चिंचोका घ्यायचा आहे, तो काळ्या रंगाच्या त्या कापडावरती ठेवून द्यायचा आहे। त्यानंतर मोजून तुम्हाला 7 काळे मिरी घ्यायचे आहेत आणि हे 7 काळे मिरी देखील तुम्हाला त्या काळ्या रंगाच्या कापडावर ठेवून द्यायचे आहेत। यानंतर तुम्हाला 2 अख्खे फुलवाले शाबीत जे लवंगा असतात त्या लवंगा तुम्हाला त्या कापडामध्ये ठेवून द्यायच्यात। ह्या वस्तू ठेवून दिल्या की याच्यावरती चिमूटभर हळद घालायची आहे।
एक चिमूटभर हळद. बघा सगळ्यांनाच माहिती असेल की हळद ही घरामध्ये सकारात्मकता आणते, नकारात्मकतेचा नाश करते. तसंच हळदीचा संबंध हा गुरुग्रहाशी असतो आणि ज्याचाही गुरुग्रह हा भक्कम किंवा मजबूत असतो त्याच्या आयुष्यामध्ये कितीही अडथळे आहे, संकट आले तरी तो सहज पार पडतो. कारण गुरु जो आहे तो आपल्या सोबत असतो, गुरु जो आहे त्या गुरुची आपल्याला साथ असते. ठीक आहे, तुम्हाला चिमूटभर हळद घालायची आहे. हे सर्व साहित्य तुम्ही त्या काळ्या रंगाच्या कापडामध्ये ठेवलं तर त्याला एक चांगली घट्ट गाठ मारायची आहे आणि त्याची एक छोटीशी पोटली तयार करायची आहे, अगदी छोटीशी पोटली. आता काय करायचं, ही पोटली बांधल्यानंतर तुमच्या उजव्या हातामध्ये ती पोटली घ्यायची आणि त्याच्यावरती डावा हात ठेवून द्यायचा. समजा ही उजव्या हातात पोटली तर हा डावा हात त्याच्यावरती असा ठेवून द्यायचा आणि जो मंत्र तुम्हाला सांगते हा मंत्र व्यवस्थित ऐका आणि हा मंत्र तुम्हाला 21 वेळा म्हणायचा आहे. ठीक आहे, सगळ्यात अगोदर मन जे आहे ते शांत करा, डोक्यातले विचार काढून टाका, अगदी शांत प्रसन्न आतून व्हा. त्यानंतर ही पोटली हातावरती ठेवा, दुसरा हात त्याच्यावरती ठेवा. जी इच्छा असेल किंवा जो व्यक्ती तुमच्यापासून दुरावलेला आहे त्या व्यक्तीचं नाव घ्या मनातल्या मनात. तो व्यक्ती तुमच्या जवळ येत आहे किंवा तो व्यक्ती जो आहे तो तुमच्या आयुष्यामध्ये आता पुन्हा परत येत आहे, असं पूर्ण पॉझिटिव्हिटीने तुम्हाला ते चित्र उभा करायचं आहे. किंवा जर तुम्ही समाजामध्ये मान मिळवण्यासाठी समाजातील लोकांनी सल्ले तुमचे मागावे म्हणून हा उपाय करत असाल तर तुम्हाला ते चित्र तुमच्या डोळ्यासमोर आणायचं आहे की समाजात माझं मान वाढलेलं आहे, समाजात माझं पद वाढलेलं आहे, समाजातील सगळी लोक अगदी मला खूप जास्त मान देत आहेत, समाजातील सगळी लोक आता फक्त माझं ऐकत आहेत, माझं खूप मोठं आता नाव होत आहे आणि मी खूप मोठा व्यक्ती आता बनलेलो आहे, असं पूर्ण चित्र डोळ्यासमोर आणायचं आहे. आता समजा तुम्ही हा उपाय करत असाल, तुमचे पती लांब असतील तर त्यांच्यासाठी किंवा पतीचं तुमच्यावर प्रेमच नसेल त्याच्यासाठी, तर तुम्हाला तुमच्या डोळ्यासमोर असं चित्र आणायचं आहे की माझे पती हे माझ्यावरती खूप प्रेम करत आहेत, माझ्यापासून दुरावलेले माझे पती आता माझ्या जवळ आलेले आहेत, मी जे जे सांगत आहे ते सगळं काही ते माझं ऐकत आहेत आणि माझ्या म्हणण्यानुसार ते सगळं काही करत आहेत, असं पूर्ण पॉझिटिव्हिटीने तुम्हाला म्हणायचं आहे. त्यानंतर जो मंत्र सांगते हा मंत्र 21 वेळा म्हणायचा आहे. बघा मंत्र आहे ओम ह्रीम ह्रीम. नीट ऐका, ओम ह्रीम ह्रीम वश वश स्वाहा. ओम ह्रीम ह्रीम वश वश स्वाहा. हा मंत्र 21 वेळा म्हणून झाला की त्यानंतर ही काळ्या रंगाच्या कापडामध्ये बांधलेल्या ज्या वस्तू म्हणजे ही जी छोटीशी काळी पोटली तयार होईल ही तुम्हाला रात्री झोपताना तुमच्या उशीखाली ठेवून द्यायची आहे. उशीचं कवर असेल त्याच्यात दाबून द्या तरीही चालेल, गादीखाली ठेवली तरीही चालेल. दुसऱ्या दिवशी जेव्हा तुम्ही कामासाठी बाहेर पडाल, समाजात फिरण्यासाठी तुम्ही जेव्हा बाहेर पडाल तेव्हा ती पोटली सोबत ठेवायची. जेव्हा बाहेर पडाल तेव्हा सोबत ठेवा, घरात असाल तेव्हा फक्त ती एकाच जागी झोपण्याच्या उशीखाली किंवा गादीखाली ठेवून दिली तरीही चालेल. आता समजा महिला हा उपाय आपल्या सासूसाठी करत असतील, आपल्या पतीसाठी करत असतील की माझ्या पतीने माझं ऐकावं, सासूने माझं ऐकावं, माझ्या म्हणण्यानुसार करावं, त्यांनी मला मान द्यावा, घरामध्ये माझी किंमत व्हावी असं वाटत असेल तर रात्री झोपताना ही पोटली तुम्ही उशीखाली ठेवा आणि जेव्हा तुम्ही सकाळी उठाल ना, स्नान वगैरे कराल ना, तेव्हा ती जी पोटली आहे ना ती आपल्या साडीमध्ये पदरामध्ये कुठेतरी बांधून ठेवा किंवा मग जर तुम्ही ट्रॅक टी शर्ट घालत असाल तर तुम्ही ट्रॅकमध्ये ठेवली, खिचात ठेवली तरीही चालेल. ही पोटली दिवसभर सोबत ठेवायची, फक्त रात्री झोपताना ती उशीखाली ठेवायची. आता किती दिवस ठेवायची? जोपर्यंत तुम्हाला याचा लाभ येत नाही होत नाही तोपर्यंत कंटिन्यू सोबत ठेवा. कमीत कमी 41 दिवस तरी सोबत ठेवा किंवा मग अखंड जरी तुम्ही सोबत ठेवली तरीही चालेल. 41 दिवस पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला असं वाटलं की मला खूप चांगला रिझल्ट आलेला आहे आणि माझं सगळं काम आता झालेलं आहे, सगळं व्यवस्थित चालू आहे, अशा वेळेस ही पोटली न सोडता न खोलता कुठल्याही एखाद्या झाडाखाली नेऊन ठेवून द्यायची आणि मग कधी असं वाटलं पुन्हा 5 महिन्यांनी 6 महिन्यांनी 1 वर्षांनी आता पुन्हा मला या उपायाची गरज आहे तर सांगितल्याप्रमाणे पुन्हा काळ्या रंगाचा कापड घेऊन या वस्तू त्याच्यात ठेवून अभिमंत्रित करून सेम याच पद्धतीने हा उपाय तुम्हाला करायचा आहे. बघा हा एक उपाय तुमच्या आयुष्यामध्ये खूप बदल घडवेल, लोकांना तुमच्याकडे अट्रॅक्ट करेल, तुमच्यामध्ये आकर्षण क्षमता जी आहे ती वाढवेल, लोक तुमच्या आयुष्यामध्ये तुमच्या सानिध्यामध्ये यायला सुरुवात होईल. जे जे लांब गेलेले लोक आहेत ते तुमच्या जवळ येतील, तुमचे जे शत्रू होते ते तुमचे मित्र बनतील, तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला जे जे हवं आहे ते सगळं काही मिळत जाईल. अत्यंत साधा सोपा उपाय आहे. बघा काळी मिरी जी आहे ती नकारात्मकता संपवण्यासाठी विशेष महत्त्वाची असते. तर चिंचोका जिला लक्ष्मी स्वरूपही समजलं जातं, सगळ्यांनाच माहिती असेल की चिंच जिला आपण लक्ष्मी म्हणतो, रात्रीच्या वेळेस आपण चिंच खातही नाही कुणाला देतही नाही कारण ते लक्ष्मीचं स्वरूप आहे. ठीक आहे, तर चिंचोका त्यामध्येही दैवी गुण आहेत.
चिंचोक्याचे उपाय केल्याने आपल्या शनी जो आहे, म्हणजे आपल्याला जो शनीचा त्रास आहे, तर त्या शनीच्या 7.5 मुक्तता होते आणि आपला शनिग्रह जो आहे तो भक्कम होतो. जेव्हा शनिग्रह भक्कम होतो तेव्हा आयुष्यातील असंख्य अडथळे कुठेतरी संपून जातात. जेव्हा तुम्ही लवंग ठेवला तर लवंग ही देखील माता लक्ष्मी आणि भगवान श्री विष्णूंना प्रसन्न करणारी गोष्ट आहे. त्याचबरोबर लवंगाचा संबंध हा शुक्रग्रहाशी आहे आणि ज्याचा शुक्रग्रह मजबूत असतो तो आयुष्यामध्ये मालामाल बनतो. मग ह्या तीनही वस्तू कापडामध्ये ठेवून अभिमंत्रित केल्या तर तुमचे सगळे नवग्रह जे आहेत ते स्थिर होतील, जे तुम्हाला साथ देतील. आणि जेव्हा ग्रह तुमचे स्थिर होतील, तुम्हाला साथ देतील, तेव्हा नक्कीच तुमच्यामध्ये ती अट्रॅक्शन पॉवर यायला लागेल. तुमच्यामध्ये क्षमता येईल, तुमच्याकडे लोक आकर्षित व्हायला सुरुवात होईल. अशा पद्धतीने हा उपाय तुम्हाला करायचा आहे. तर आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.